Standard 5 Subject English Unit 6 All About Money. मित्रांनो, हा भाग इंग्लिश विषयाचा असला तरी एकंदरीत ग्रामीण भागातील विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा, मराठी मीडियम त्या दृष्टीने भाषांतर मराठीचा उपयोग करून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. वेळेचीही मर्यादा होती. चला बघूयात ऑल अबाउट मनी. ऑल अबाउट मनी, सगळं काही पैशांविषयी. वी ऑल नीड मनी टू बाय थिंग्स. म्हणजेच आपल्याला पैशांची आवश्यकता असते काही ना काही वस्तू खरेदी करण्यासाठी. अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अस, आणि अशा लोकांना देण्यासाठी जे आपल्यासाठी काही ना काहीतरी काम करत असतात. बट व्हॉट इज मनी अँड हू इन्व्हेंटेड मनी. मग पैसा म्हणजे नेमकं काय आणि याचा शोध कुणी लावला. टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. आज आपण जो पैसा बघतो तो सगळा पैसा कॉइन्स म्हणजे नाणे आणि नोट्स म्हणजे नोटा या स्वरूपात बघतो. पुढे आपण याचं एक ट्री डायग्राम बघणार आहोत. आपल्या देशामध्ये जो पैसा आहे तो कोणत्या स्वरूपात आहे त्याचा ट्री डायग्राम या ठिकाणी बघूयात आपण. करन्सी म्हणजे चलन, कॅश मनी म्हणजे नगदी पैसा. मग हे दोन पद्धतीचं आहे, म्हणजे कॉइन्स आणि नोट्स. आणि कॉइन्स मग कोणते कोणते आहेत. 50 पैसे कॉईन म्हणजे 50 पैशांचं नाणं. 1 रुपी कॉईन 1 रुपयांचं नाणं. 5 रुपी कॉईन 5 रुपयांचं नाणं. 10 रुपी कॉईन म्हणजे 10 रुपयांचं नाणं. ही झाली एक बाजू ट्री डायग्राममधली कॉइन्सची म्हणजे नाण्याची. आता दुसरी बाजू आपण बघूयात नोट्स म्हणजे नोटांची. 5 रुपी नोट म्हणजे एक 5 रुपयांची नोट. 10 रुपी नोट 10 रुपयांची नोट. 20 रुपीज 20 रुपयांची नोट. 50 रुपीज 50 रुपयांची नोट. 100 रुपी नोट म्हणजे 100 रुपयांची. 500 रुपी म्हणजेच 500 रुपयांची. अँड 2000 रुपी नोट म्हणजे 2000 रुपयांची नोट. म्हणजे या ट्री डायग्राममध्ये आपल्याकडं जो उपलब्ध चलन आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. दीज आर द कॉइन्स अँड नोट्स वी यूज इन इंडिया. मग आपण हे सगळं जे बघितलं ते आपल्या भारतामध्ये वापरात येणारं कॉइन्स म्हणजे नाणे आणि नोट आहेत. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. पण दुसऱ्या देशांमध्ये दुसरे नाणं आणि दुसऱ्या नोटा वापरण्यात येतात. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स. आणि त्या देशातील पैशांना सुद्धा नावं वेगळी आहेत. इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स. म्हणजे युनायटेड स्टेट्स या देशांमध्ये त्या चलनाला डॉलर असं म्हणतात. इन इंग्लंड दे यूज पाऊंड्स. इंग्लंडमध्ये जे चलन वापरलं जातं त्याला पाऊंड्स म्हणतात. बट लॉंग ॲगो पीपल डिड नॉट यूज कॉइन्स अँड नोट्स. फार वर्षांपूर्वी लोक चलन म्हणून पैसा आणि नोट वापरत नव्हते. दे एक्सचेंज्ड वन थिंग फॉर अनादर. ते एक वस्तू घेऊन दुसरी वस्तू द्यायची. दिस वॉज नोन ॲज बार्टर. आणि हे त्या काळी बार्टर म्हणजे त्याला वस्तू विनिमय असं म्हटलं जायचं. इट मे सीम्स अनबिलिव्हेबल बट लॉंग ॲगो पीपल इवन यूज्ड स्पेशल स्टोन्स ॲज मनी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु पूर्वी लोक वेगवेगळ्या प्रकारचे दगडं हे चलन म्हणून वापरायचे पैशांच्या ऐवजी. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी दिस मनी. कल्पना करा की हे दगडांचे जे पैसे आहेत ते सोबत घेऊन जायचे म्हणजे किती अवघड होत असेल. पीपल ऑल्सो यूज्ड ब्रिक्स ऑफ सॉल्ट
shells, and cowries as money in the past. मग काही लोक पूर्वीच्या काळी पैसा म्हणून ब्रिक्स ऑफ सॉल्ट म्हणजे मिठाच्या विटा, शेल्स अँड कावरीज हे सुद्धा पैसा म्हणून वापरायचे. शेल्स म्हणजे शंख आणि शिंपले हे पैसा म्हणून वापरायचे. कावरीज म्हणजे जे गुरंढोरं आहेत ते सुद्धा पैसा म्हणून वापरायचे. बघा, दे गेव ग्रेन, फार्म प्रोड्यूस, कॅटल, गोट्स, चिकन, etc in return of things like cloths, tools and implements or as wages. म्हणजे त्यानंतरच्या काळामध्ये हे वस्तू विनिमय तर झालंच, परंतु जर आपल्याला काही गोष्टी लागत असतील, उदाहरणार्थ कपडे, टूल्स म्हणजे हत्यारं, मग हे जर लागत असेल तर हे घेतल्यानंतर आपल्याला काय द्यावं लागायचं? ग्रेन, फॉर्म प्रोड्यूस म्हणजे शेतात उत्पादन झालेली पिकं, गुरं, शेळ्या, बकऱ्या, कोंबडी हे देऊन आपल्याला जो कपडा, हत्यारं जे लागतात ते घेतलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीने चलन त्यावेळेस वापरलं जायचं. Then they began to use bits of precious metals like gold, silver and copper as money. त्यानंतरच्या काळात धातूंचे तुकडे हे चलन म्हणून वापरले जायचे. मग कोणते धातू होते त्यावेळेस? सोनं, चांदी, तांबे हे धातूंचे तुकडे पैसा म्हणून वापरले जायचे. इट वॉज इझियर टू कॅरी दिस मनी अराउंड. आणि हे पैसे वापरायला आणि सोबत बाळगायला सोपं होतं. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज इन चायना अबाउट 1000 years ॲगो. मग आज आपण जसे पैसे वापरतो ते कागदांच्या नोटा सगळ्यात आधी चीनमध्ये 1000 वर्षांपूर्वी वापरल्या गेल्या. पेपर मनी और नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन, बट अ नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. तसं पाहिलं तर कागदांच्या नोटांना महत्त्व नाही, परंतु यांना महत्त्व कसं प्राप्त होतं? ज्यावेळेस त्या अधिकृत असतात. जसं की आता आपल्या नोटांवरती गव्हर्नरची सही असते. मग अशा पद्धतीने त्या अधिकृत झाल्यानंतर त्यांना महत्त्व प्राप्त होतं, त्यांना किंमत प्राप्त होते. दीज नोट्स आर प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. या सगळ्या नोटा ह्या शासनाकडून, सरकारकडून छापल्या जातात. नो वन एल्स इज अलाउड टू प्रिंट नोट्स. आणि इतर कुठल्याही व्यक्तीला नोट छापण्याचा अधिकार नाही. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. तुम्ही तुमच्या पैशांचा वापर काळजीपूर्वकच केला पाहिजे. यू शुड नॉट राईट ऑन द नोट. तुम्ही तुमच्या नोटांवरती काहीही लिहिलं नाही पाहिजे. ऑर टिअर ऑर क्रम्पल द नोट्स. किंवा त्या फाडणं किंवा चुरगळणं अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे. ऑर डॅमेज देम इन एनी वे. किंवा कुठल्याही कारणामुळं त्यांचं नुकसान, त्या नोटांचं नुकसान आपण केलं नाही पाहिजे. यू शुड ऑल्सो बी केअरफुल व्हेन यू स्पेंड मनी. आणि ज्यावेळेस तुम्ही हा पैसा खर्च करताय त्यावेळेस सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. कारण हा पैसा कमवण्यासाठी आपल्याला खूप कठीण मेहनत करावी लागते. यासह इतर शैक्षणिक व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल डिजिटल शिकवणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. धन्यवाद.